नमस्कार मित्रांनो, मागच्या लेक्चरमध्ये आपण एक बेसिक वाढदिवसाचा बॅनर कसा बनवायचा या संदर्भात माहिती घेतली. आजच्या लेक्चरमध्ये आपण थोडंसं ॲडव्हान्स आणि ज्यात थोडंसं जास्त काम करावं लागेल, तसेच जो बॅनर तुम्ही सहजपणे प्रिंट करू शकता, फ्लेक्स प्रिंट करू शकता, अशा पद्धतीचा बॅनर आज आपण बनवायला शिकणार आहोत. तर चला मित्रांनो, सुरुवात करूया. बॅनर बनवायला सुरुवात करण्याच्या अगोदर ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या तुम्ही लक्षात घ्या. सगळ्यात पहिल्यांदा जी फाईल तुम्ही घेताय, Ctrl+N करून मी नवीन फाईल घेतोय, तर ती फाईल इंचेसमध्ये तुम्हाला घ्यायची आहे. समजा मी विड्थ 8 इंच घेतोय आणि हाईट मी 5 इंच घेतोय, तर तिथं आता रिझोल्युशन मात्र तुम्हाला जास्त ठेवायचे, किमान 800 ते 900 रिझोल्युशन ठेवायचे आणि कलर मोड जो आहे तो CMYK ठेवायचे. बाकी हे 8 बीट वगैरे जे आहे ते तसंच राहून द्यायचं. फाईलची साईज मोठी होईल. जर पीसीचं कॉन्फिगरेशन कमी असेल तर इथे पीसी स्लो चालतो, त्यामुळे एक चांगल्या कॉन्फिगरेशनचा पीसी असावा. इथे आपण एक 8x5 ची इमेज घेतली जी सहजपणे फ्लेक्स प्रिंट होऊ शकतो. ती CMYK फॉर्मॅटमध्ये आहे. त्यानंतर महत्वाची गोष्ट आहे तुमचे फोटोज. आता फोटोज घेताना कधीही मागच्या लेक्चरमध्ये सांगितल्याप्रमाणे एक चांगल्या दर्जाचे, म्हणजे फोटोशॉपमध्ये काम करताना सहजपणे कटिंग्स करता येईल अशा पद्धतीचे ते फोटो असावेत. त्यानंतर आहे तिसरी गोष्ट की तुम्ही कुठल्या प्रकारचा बॅनर बनवताय. आपला जो मेंदू आहे हा ॲटो मॅनिप्युलेट होतो. म्हणजे जर उदाहरण देऊन सांगायचं ठरलं की तुम्ही एखादा राजकीय बॅनर बघताय. फॉर एक्झाम्पल मी एक राजकीय बॅनर आपण ओपन करू. हा एक राजकीय बॅनर आहे. तर त्या राजकारणाशी संबंधित जे जे इलिमेंट्स आहेत, फॉर एक्झाम्पल कलर असेल, त्यानंतर संसद भवन असेल, त्यानंतर ही क्राऊडची गर्दी असेल, हे सगळे इलिमेंट्स तुमच्याकडे पाहिजे, जेणेकरून त्या प्रकारचं ॲटमॉस्फिरिक किंवा सिनेमॅटिक लुक येऊन जाईल. बरेच कस्टमर्स असे असतात की ज्यांना फार काही नको असतं बॅनरमध्ये, सिम्पली आणि सोबर बॅनर हवे असतात. त्यावेळेस कस्टमरशी डिस्कशन करून तुम्ही त्या पद्धतीने बनवा. मात्र आता सध्या जे ट्रेंडिंगला आहे त्या पद्धतीचा मी एक ग्रुप बॅनर आणि जो प्रिंट होईल फ्लेक्सवरती 8x5 असा बॅनर मी आज बनवायला घेतोय. त्याच्या बेसिक गोष्टी मी सांगितल्यात तुम्हाला. आता आपण पुढे जाऊया. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला बॅनर बनवताना काय करायचंय की त्याचं बॅकग्राऊंड तयार करायचंय. आता मी काय करतोय, एक भगव्या कलरचं बॅकग्राऊंड मी तयार करतोय. इथं माझ्याकडे ऑलरेडी काही ग्रॅडियंट्स आहेत. ते ग्रॅडियंट्स मी यूज करून बघेल. हे ग्रॅडियंट मी यूज करून बघतोय. एक अशा पद्धतीनं मी एक ग्रॅडियंट यूज केलं. त्याला तुम्ही वेगवेगळ्या अँगलने ट्राय करू शकता. मी सिंपल साधं बॅकग्राऊंड तयार केलं आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट असते इलिमेंट. म्हणजे तुमच्या इमेजेसमध्ये इलिमेंट फार महत्त्वाचे असतात. मी ते इलिमेंट्स माझ्याकडे रेडी आहेत. ते इलिमेंट्स मी घेतोय. एक अशा पद्धतीनं जी इमेज आहे तिला Ctrl+T करून मी मोठं करतोय. हे इलिमेंट्स आता हे ओव्हरले केलेले. अजून कुठला ट्राय व्यवस्थित वाटतोय का ते मी एकदा चेक करतो. मला ल्युमिनिसिटी व्यवस्थित वाटतोय. थोडीशी जर ऑपेसिटी त्याची कमी केली तर ते अजून छान वाटेल. तर फार जास्त काही न करता मी बॅकग्राऊंडमध्ये एवढंच खेळतोय. त्यानंतर आहे तुमचा फोटो. आता जर तुम्ही इथं बघितलं, इमेज इथं घेतली, ही अजून एक इमेज मी इथं घेतली. आता ही इमेज मी थोडीशी झूम करतो. हे बघा, इमेजचं रिझोल्युशन खूप चांगलं आहे. त्यानंतर त्याची कटिंग्स एकदम व्यवस्थित केलेली आहे. ह्या दोन गोष्टी महत्त्वाच्या पाहिजे. आणि ज्या व्यक्तीचं, म्हणजे एखाद्या व्यक्तीचं जे स्पेशलायझेशन असतं त्या पद्धतीचा फोटो जर असेल तर अजून इलिगंट लुक येतो तुमच्या बॅनरला. आता आपण काय करूया, हे फोटो व्यवस्थित मॅच करूया. फोटो मॅच करायच्या आधी परत एक गोष्ट मी सांगतोय. तुम्ही साधा फोटो घेता, ज्यावेळेस तो बॅनरवरती येणार आहे त्यावेळेस त्याचं कलर करेक्शन तुम्ही करून घेऊ शकता. त्यासाठी आपल्याकडं फिल्टरमध्ये कॅमेरा रॉ फिल्टर ऑप्शन आहे. ओके. त्यानंतर दुसरी गोष्ट, पोर्ट्रेचर नावाचं स्किन फायनर नावाचं आपल्याकडं प्लगिन्स आहे. त्या प्लगिन्सच्या माध्यमातून चेहरा क्लीन करून घ्यायचा आहे, जेणेकरून तो बॅनरवरती व्यवस्थित
दिसेल आणि त्यानंतरच त्याला एक सिनेमॅटिक लुक येतो. ओव्हरऑल बॅनर जर तुम्ही बॅकग्राऊंड खूप चांगलं बनवलं आणि जर त्याचा फोटो जर सिनेमॅटिक लुक सारखा नसेल तर ते घाणेरडं दिसतं. फायनल आउटपुट आपल्याला व्यवस्थित दिसत नाही. त्यामुळे इमेज घेताना त्याची कटिंग व्यवस्थित होईल अशी इमेज घ्या. रिझोल्युशन जास्त पाहिजे आणि घेतल्यानंतर सगळं कटिंग्स वगैरे झाल्यानंतर तुम्हाला त्याला कॅमेरा रॉ फिल्टर आणि स्किन फायनरच्या मदतीने एक फिनिशिंग लुक द्यायचं आहे. आता इथे मी ऑलरेडी काम केलेलं आहे त्याच्यावरती, त्यामुळं याच्यावरती मी जास्त काम करणार नाही. जस्ट मी एक व्यवस्थित मॅनेजमेंट करून घेतोय त्याचं. फोटो कंट्रोल टीने मी मोठा करतोय, त्यावेळेस शिफ्ट प्रेस करून ठेवतोय. जो दुसरा फोटो आहे तोही मी आता मोठा करतोय. तो फोटो जी दुसरी लेयर आहे त्याच्या पुढे आहे, ती लेयर आहे ती आपल्याला त्याच्या पाठीमागे पाहिजे. ही लेयर पाठीमागे पाहिजे. अशा पद्धतीने हा फोटो अजून थोडासा खाली घेऊन त्याची व्यवस्थित अरेंजमेंट करतो. थोडंसं ऑपेसिटी त्याची कमी करतोय जेणेकरून पुढच्या फोटोवरती फोकस राहील अशा पद्धतीने. आता यानंतरची गोष्ट येते टायपोग्राफी. टायपोग्राफी म्हणजे काय, तुमचे जे फॉन्ट्स वगैरे आहेत ते व्यवस्थित टाईप करून तुम्हाला इथे टाकायचे आहेत. इथे बिवेल वगैरे इफेक्ट त्याला दिलेले ग्रेडियंट ते मी काढून टाकतोय. फॉन्ट व्यवस्थित रीडेबल असावा. हा फॉन्ट मला इथं व्यवस्थित वाटत नाहीये, मी दुसरा फॉन्ट घेतोय. या फॉन्टमध्ये अजून व्हेरिएशन्स आहेत माझ्याकडे, मी ते फॉन्ट ट्राय करतो. फॉन्ट कुठला असावा, काय असावा याचं सरावाने नॉलेज येत जातं. त्यामुळं सुरुवातीला तुम्हाला अगदीच नाही समजलं तरी चालेल. फक्त तुमच्या बॅनरला जो व्यवस्थित आणि रीडेबल दिसतोय फॉन्ट तो वापरायचा आहे. अशा पद्धतीने मी त्याची टायपोग्राफी सेट केली. आता काय करते, थोडंसं ड्रॉप शॅडो वगैरे देऊन एक चांगल्या पद्धतीचा इफेक्ट मी त्याला आणतोय जेणेकरून ते ठसठशीत दिसेल. अशा पद्धतीने मी नाव टाईप केलं इथे. त्यानंतर आपण हे वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा, एक इलिगंट कॅलिग्राफीची ऑलरेडी PNG इमेज माझ्याकडे आहे, तिचा यूज मी इथे करतोय. त्याच्या कलरमध्ये काय करता येईल, थोडेसे चेंजेस वगैरे अशा पद्धतीने आपण त्याच्यावरती काम केले. आता आपल्याला काय करायचंय, समजा जे काही तुमचे मित्रमंडळी वगैरे असेल त्यांच्या फोटोंची अरेंजमेंट तुम्हाला इथं करायची आहे. फॉर एक्झाम्पल मी शेप ड्रॉ करतोय, त्याची फिदर 0 ठेवली. आता मी काय करतोय, त्याला एक व्हाईट कलर देतोय. तो नवीन लेअरवरती आला पाहिजे. कंट्रोल D करतोय आणि तो इथे मार्गदर्शक म्हणून एक फोटो इथे असेल. त्यानंतर त्याच्या डुप्लिकेट्स करून मी इथं घेतोय. हे फोटो मार्गदर्शकपेक्षा थोडेसे छोटे करायचे आहेत आपल्याला. कंट्रोल J करून त्याची डुप्लिकेट करून घेतोय. एका लाईनमध्ये मी ते फोटो इथं अरेंज केले. ह्या टायटलमध्ये तुम्ही अजून बऱ्यापैकी कामही करू शकता. काही स्लोगन वगैरे असेल तर जे प्रॉपर मॅच होतील असे स्लोगनही तुम्ही इथे टाकू शकता. ह्या टायटलला किंवा नावाला एक मॅट बॅकग्राऊंड टाकलं तर ते अजून चांगलं दिसेल. ह्या इथे अशा पद्धतीचे एक बॅकग्राऊंड आहे, ते आपण ट्राय करूया. अशा पद्धतीने आपण त्याला एक मॅट बॅकग्राऊंड टाकले जे चांगलं दिसतंय तिथे. त्यानंतर शेवटचा पार्ट राहिला शुभेच्छुकचा. तर एक पट्टी आपण इथं घेतोय जेणेकरून काय होईल, जे काही शुभेच्छुक नाव आहे ते सहज आणि ठसठशीत पद्धतीने इथे दिसायला हवं. इथे टायपोग्राफी घ्यायची तुम्हाला. तर अशा पद्धतीने तुम्ही सहजपणे प्रिंट मीडियासाठी बॅनर बनवू शकता. यात वेगवेगळ्या व्हरायटी आणू शकता. बॅनर बनवणं काही विशेष गोष्ट नाही, तुमची क्रिएटिव्हिटी सगळ्यात महत्त्वाची असते. जास्तीत जास्त क्रिएटिव्हिटी वापरा, वेगवेगळे रेफरन्सेस घ्या, वेगवेगळे एलिमेंट्स तुमच्याकडे स्टॉकला असू द्या जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त चांगला बॅनर बनवता येईल. आता आपल्या ह्या बॅनरचा अगदी शेवटचा पार्ट राहिलाय, तो फाईल आपल्याला सेव्ह
ॲज करताना ती टिफ फाईलमध्ये सेव्ह करायची आहे, जेणेकरून काही चेंजेस करायचे असतील तर ते लोक करून घेतील. ज्यावेळेस तुमची इमेज फायनल होईल त्याच वेळेस तुम्हाला JPG मध्ये फाईल सेव्ह करायची. तर अशा पद्धतीने तुम्ही सहजपणे वाढदिवसाचा बॅनर बनवू शकता मित्रांनो. जास्तीत जास्त सराव करा आणि अजून चांगले चांगले बॅनर तुम्हीही बनवा. धन्यवाद.